ठाण्यातील जयभवानी नगरमध्ये माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। शिवसेनेचे माजी नगरसेवक व शिवसेना वागळे विभाग प्रमुख एकनाथ अनंत भोईर यांचा वाढदिवस ठाण्यातील वागळे इस्टेट येथील जयभवानी नगरमध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या थाटामाटात साजरा केला। येऊरच्या स्वामी विवेकानंद बालकाश्रम मध्ये मुलांसमवेत केक कापून मुलांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले। तसेच शहरातील शेकडो दिव्यांगांना धान्य वाटप, ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचं वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन सामाजिक बांधिलकीतून करण्यात आले होते। यावेळी एकनाथ भोईर यांना शुभेच्छा देण्यासाठी आदल्या दिवशी रात्रीपासूनच शुभचिंतकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। तर संध्याकाळी जयभवानी नगर येथे अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना जिल्हा प्रमुख नरेश मस्के, विधानसभा संघटक हेमंत पवार, उपशहर प्रमुख माजी महापौर अशोक वैती, परिवहन समिती सभापती विलास जोशी, माजी सभापती ज्येष्ठ नेते देवीदास चाळके, परेश चाळके, समाजसेवक हेमंत पमनानी, परिवहन समिती सदस्य प्रकाश कोटवानी, माजी नगरसेवक पवन कदम, परिवहन समिती माजी सभापती दशरथ यादव, माजी नगरसेवक दिलीप बारटक्के, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक योगेश जानकर, शरद कंसे, माजी नगरसेविका एकता भोईर, यज्ञेश भोईर, युवराज भोईर, शाखा प्रमुख संजय जाधव, बाळा सुरोशे तसेच सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडी, बंधू भगिनी, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तेजस व्यक्तिमत्व आणि उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या ठाई स्थित आहे, तेजस व्यक्तिमत्व आणि उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या ठाई स्थित आहे, सुसंस्कृत प्रतिभा आणि निस्वार्थी समाजकारण आहे असं व्यक्तिमत्व असलेले भाविक खासदार गणेश प्रवास चव्हाण दादा थोड़ा खाली साहब। नहीं
दिख रहा है दादा असं करा ना थोडंसं तुम्ही सकाळपासून पाहता विविध उपक्रम जे वाढदिवसाच्या निमित्ताने आपण जनमानसाला काय देऊ शकतो, जनसामान्याची काय सेवा करू शकतो, जनसामान्याला काय अपेक्षित आहे, अशा प्रकारचे उपक्रम करून आपण हा वाढदिवस साजरा केलेला आहे। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना जवळजवळ 3000 ते 3500 ज्येष्ठ नागरिकांना आपण छत्री वाटप केला। 500 ते 600 अपंगांना आपण खाद्याचे किट आणि छत्री हे वाटप केलं। या लोक उपयोगी जे काही आपण लोकांना करू शकतो अशा प्रकारचा या ठिकाणी संकल्प करून हा वाढदिवस साजरा केलेला आहे सर्व कार्यकर्त्यांनी। त्याच्यामध्ये माझ्या सर्व सहकार्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे, ज्यांनी जे माझ्याबरोबर नियमितपणे खांद्याला खांदा लावून काम करत असतात। त्या कार्यकर्त्यांनी हा खरा वाढदिवस साजरा केलेला आहे। मी स्वतःचा वाढदिवस साजरा करणं हे मला स्वतःलाच हे नाही, परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी हा वाढदिवस आम्ही साजरा करत असतो। तसा जर वाढदिवस साजरा करणं म्हणजे खरं एक दिवस वर्षाचा आपला वर्ष कमी होतो आपल्या जीवनातला, परंतु लोकांना काय आपण देऊ शकतो, लोकहिताची काम काय करू शकतो, लोकांना काय उपयोगी पडू शकतो, या ठिकाणी आपण आज या लोक उपयोगी कार्यक्रमातून हा वाढदिवस साजरा झालेला आहे।